हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. शुभ सकाळ मैत्रिणींनो. सकाळची सुरुवात झालेली आहे. वाजलेले आहेत 6. इकडे अवनीशला पाणी ठेवलेलं आहे आणि दुसरीकडे चहा. मस्त असं पाणी उकळायला ठेवलं, त्यामध्ये साखर टाकली, चहा पावडर टाकली आणि इकडे कढई ठेवलेली आहे ज्यामध्ये करायची आहे मेथीची भाजी. आज टिफिनला आहे मेथीची भाजी आणि चपाती. चहाला उकळी आलेली आहे, तोपर्यंत तेल टाकून घेते. कढई तापलेली आहे मस्त अशी आणि थोडंसं आता चहामध्ये दूध टाकून घेऊया. चहा पिला म्हणजे कसं अगदी फ्रेश वाटतं. कडक कसा सकाळचा चहा. आणि लसणाच्या पाकळ्या सोलून टेचून घेतलेल्या आहेत आणि हिरवी मिरची घेतलेली आहे मेथीच्या भाजीसाठी. चिरून घेतलेली आहे मिरची, हिरवी मिरची, लसणाच्या पाकळ्या टाकल्या, थोडंसं मीठ टाकलं, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. ते जरासं तडतडलं की मग मेथी टाकलेली आहे. मस्त अशी परतून घ्यायची. वाफेवरती शिजून जाते, त्याला काही लागत नाही. अगदी 2 मिनटात होते. तोपर्यंत चहा उकळायचा. आता एक चहा घेऊयात मस्त असा. 2-3 वेळा माझा आरामात चहा होतो आणि चहाने कसं अगदी फ्रेश आणि छान वाटतं आणि कामं कशी पटापट होतात मैत्रिणींनो. चहा घेतला की कशी तरतरी येते. आणि इकडे मेथी ही आपली झालेली आहे आणि शेंगदाण्याचा कूट टाकला आहे. कूट कसा शेंगदाण्याचा थोडासा भरडा हवा आहे मेथीच्या भाजीला, पण हा बारीक होता. त्या दिवशी शेवग्याची आमटी करायची होती, त्यासाठी एकदम बारीक केलेला होता. तर म्हटलं चला आता आहे तो तर तोच टाकते आणि मस्त असं चपात्या करून घेऊयात. आता सकाळी सकाळी कसं चपात्या करून घेतल्या ना मग टेन्शन राहत नाही मला भाजी चपाती करून घेतली की. जेणेकरून काय होतं, सगळेच जण चहा चपातीचा नाश्ता करतात. डेली चहा चपातीचाच नाश्ता होतो. रविवार असेल किंवा एरवी कुठली सुट्टी आली तर वेगळं काहीतरी होतं. पोहे, उपमा किंवा इडली, डोसा असं काहीतरी वेगळं एरवीच्या सुट्टीला किंवा रविवारी होतं. पण रोज कसं आहे, सगळेच जण चहा चपातीच खातात आणि मगच घराबाहेर पडतात. त्यामुळं मग मला ना सकाळी सकाळी चपात्या केल्या ना की खूप बरं वाटतं. म्हणजे असं वाटतं ना की भाजी तर होतेच, डब्बा असतो त्यामुळं भाजी होतेच, पण चपात्याही करून घेतल्या ना त्यासोबत, मग सगळ्यांची पोटं भरतात. आणि एकदा सकाळी सकाळी पोटं भरली की सगळी मग आपली जिकडे तिकडे आपल्या आपल्या कामाला जातात आणि शांतही वाटतं ना. चला बाबा, चहा चपाती खाल्ली, आता बाहेर गेलं तरी काही टेन्शन नाही आहे म्हणून असं. त्याच्यामुळं मग सकाळचं माझं हे कामच असतं. अगोदर सकाळी भाजी आणि चपात्या करूनच घ्यायच्या, मग पुन्हा आपली बाकीची कामं करत बसायची. आणि तव्याचं म्हणताल की तवा कसा काळा आहे, तर ॲक्च्युली तो पातळ आहे, खूप पातळ आहे आणि तो मला टाकूही वाटत नाही. टाकण्याजोगा तर नाहीच आहे खरं सांगते तुम्हाला. जवळजवळ 16 वर्षापूर्वीचा हा तवा आहे. माझा मोठा मुलगा खूप लहान होता, 1 वर्षाचा असेल, 1-1.5 वर्षाचा, तेव्हा मी हा तवा घेतलेला. तेव्हा काही एवढं समजत नव्हतं भांडी वगैरे घ्यायचं काही नाही असं. आता कसं सगळं समजते, आता रुळलो आपण, आपल्याला सगळं समजायला लागलं. सहज तवा माझ्याकडे नव्हता, घ्यायचा होता म्हणून दुकानात गेलो आणि तेव्हा कशी परिस्थितीही एवढी नव्हती. मग जो हलका वाटला कमी पैसेवाला तो घेतलेला आणि तवा घेतला आणि मग येता येता एका हॉटेलमध्ये नाश्ता करायला गेलो. साधंसं हॉटेल होतं नाश्त्याचं. तर तिथे त्या ताई होत्या हॉटेलवाल्या. तर त्या काउंटरवर बसलेल्या आणि त्यांच्या बाजूलाच आम्ही बसलो होतो. तर त्या म्हटल्या, तवा घेतलास का गं नवीन? तर मी म्हटलं हो. मला म्हटल्या, खूप पातळ घेतलास गं, जरा जाड घ्यायला हवा होतास, हा किती टिकेल तुला? तर मी बोललं, जाऊ दे, टिकेल तेवढा टिकेल, पण आत्ता मला खूप गरज आहे तर त्या गरजेला हा होतोय असं म्हणून घेतला. पण तो अजूनही खूप छान आहे. पण काय होतं माहिती आहे का, पातळ असल्यामुळे ना त्याला फार घासला आणि पूर्ण पांढरा शुभ्र केला तर चपात्यांना थोडासा प्रॉब्लेम येतो. चपात्या काळपट होतात म्हणून मी त्याला पांढरा करत नाही. सगळा स्वयंपाक झालेला आहे, कुकर लावून घेतला, चहा नाश्ता सगळ्यांचं सगळं झालेलं आहे आणि आता म्हणलं आता भांडी घासून घेऊयात. पटापट आपली भांडी घासायची. डेलीचं रुटीन असतं आहे आपलं बायकांचं. कितीही कामं केली तरी संपत नाहीत. घड्याळाच्या काट्यावर आपल्याला कामं करावी लागतात, काटा बघून बघून कामं करावी लागतात. तरीही सहज कोणीतरी म्हणून जातं की काय काम आहे तुला दिवसभर घरी, हो की नाही? असं आहे की नाही? प्रत्येकीचं असं आहे, पण चालायचंच काही नाही त्याच्यामध्ये. काय बोलतो आपण, रीतच आहे समजा ती, हो की नाही असं. त्यामुळं पण आपल्याला दिवसभर कामं करावीच लागतात. म्हणजे कसं,
की आपल्यालाही कामं केल्याशिवाय करमत नाही ना. आपली सवय आहे, रोजचं रुटीन आहे ते, आणि केल्यानेच फ्रेश वाटतं. आणि जेवढं स्वच्छ निर्मळ ठेवू आपण सगळं चकाचक, तेवढं आणखीन छानही वाटतं. मस्त अशी पटापट आता भांडी घासून घेते. भांडी घासून झाली की आज देवपूजा करायची आहे मला. देव घासून काढणार आहे आज सगळे. कारण की आहे ना, रोज काय होतं आहे, म्हणजे 2-3 दिवसाला तर घासूनच काढते मी तसं. पण रोज कसं होतं आहे, पाण्यातून काढली बाबा आणि केली देवपूजा आणि ठेवली, असं होतं आहे. चला, भांडी घासून झालेली आहेत. आणि कुकर लावला होता वरण भाताचा, तर म्हटलं चला आज जरा तिखट आमटी करूयात. वरण भात खाऊन कंटाळा आला, म्हणून मग तेल ठेवलं तापायला. जिरं मोहरी टाकलेली आहे, कढीपत्ता तडतडलेला आहे. छान अशी आमटी करणार आहे, थोडीशी तिखटवाली आमटी करणार आहे. साधी मुगाची आणि मसुराची डाळ शिजवलेली आहे टोमॅटो टाकून. त्यामध्ये लसूण टेचून टाकला आहे. लसूण ब्राऊन झाला की कांदा टाकलेला आहे, छोटासा कांदा चिरलेला आहे बारीक अगदी. आणि मस्त असा कांदा परतला. लसूण बघा किती छान ब्राऊन परतलेला आहे, खूप सुंदर लागतो. प्रत्येक भाज्यांमध्ये मी लसूण वापरतेच, छानही लागतो आणि खाल्लेलाही चांगला असतो त्यामुळं. त्यानंतर मीठ टाकलं चवीनुसार, हळद टाकली आणि थोडीशी धणे पावडर टाकली. मस्त असं परतून घेतलं आणि थोडासा मसाला टाकणार आहे. मसाला म्हणताल तर मी कशालाही घरगुतीच मसाला वापरते, जो की आपण 12 महिन्याचा करून ठेवलेला असतो तो वाला. बाकी मी आपल्या दुकानचा कुठलाच मसाला वापरत नाही. मग काही असू देत, चिकन असू देत, मटण असू देत, व्हेज असू देत, नॉनव्हेज असू देत. आणि डाळ टाकून घेतलेली आहे. मस्त अशी उकळी आली आहे बघा डाळीला. छान लागते तिखट अशी कधीतरी आमटी. जर वरण खाऊन कंटाळा आला तर मग असं करायचं. कोथिंबीर टाकलेली आहे आणि मस्त अशी उकळली की आता झाकून ठेवते. त्यानंतर बघा देव घेतलेले आहेत, आता पूजा करायला घासून घेणार आहे मस्त अशी पितांबरी आणि ब्रशने. तर हा जो ब्रश आहे हा स्पेशली देवांसाठीच ठेवलेला आहे. कारण की कसं ब्रशने घासलं की कानाकोपऱ्यातून इकडून तिकडून सगळीकडून चकाचक होतात मूर्त्या आपल्या देवांच्या. त्यामुळं मग ब्रशने घासते. हा स्पेशली ब्रश ठेवलेला आहे नवीन आणून देवांसाठी. जेव्हा कधी देव घासायचे तर आपल्याला, तर हा ब्रश मी वापरते. पटापट सगळे घासून घेते, जेणेकरून पितांबरीने घासून घेतली की मूर्त्या कशा चकाचक दिसतात की नाही आणि फ्रेश वाटतं, खूप छान वाटतं, हो की नाही. चला, आणि कसं प्रसन्न वाटतं, घरातलं वातावरणही छान होतं, एकदम मस्त वाटतं, खूप सुंदर वाटतं. त्यामुळं मग देवपूजा तर रोजची होतेच आपल्या घरी, हो की नाही. आणि आता पटापट देव घासून घेते, धुवून घेते आणि मांडून घेते. फुलंही आणलेली आहेत, थोडीशी फुलं रोजची आणतच असते. पण काय फुलं मिळतात, झेंडूची आणि शेवंती किंवा अष्टर म्हणतो आपण त्याला. कुठला कलर, पर्पल कलर आणि आपला व्हाईट कलर, एवढीच मिळतात. देव धुवून मांडून घेतलेत बघा आणि दिवा लावते. आणि दिवा लावल्याच्या नंतर बघा देवांवरती किती छान प्रकाश पडतो, हे बघा. ॲटोमॅटिकली ते जाणवते बघा, जर लक्ष देऊन पाहताल ना तर जाणवते ते ॲटोमॅटिकली, हो की नाही. दिवा लावला आहे, आता अगरबत्ती लावून घेते आणि मस्त अशी फुलं ठेवून घेऊया, छान दिसते बघा. आता तुम्ही म्हणताल की तुझ्याकडे 2 विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्त्या आहेत, तुम्ही पाहत असताल तर एक पाठीमागे ठेवली, एक लक्ष्मीच्या पुढे ठेवलेली आहे. 2 पिंड आहेत. तर कसं आहे, हे जे फोटो आहे आपल्या लक्ष्मीचा, गणपतीचा, छोटी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणि एक पिंड, ही आपल्या शॉपमध्ये होती, पण आपण शॉप बंद केलेलं आहे. मग हे देव आणले घरी पुन्हा. तर बोललं चला आपल्या इकडे आपल्या घरी जे देव ठेवलेले आहेत त्याच देवांसोबत ठेवूयात, म्हणून ठेवलेले आहेत. पण बघू अजून, हो की नाही. चला, आता फुलं ठेवून घेते आणि खूप सुंदर वाटतं बघा. फुलं मला खूप आवडतात, जेवढी फुलं असतील ना तेवढी छान वाटतात, एकदम भारी वाटतं, प्रसन्न वाटतं फुलांनी, एकदम मस्त असं. आणि बघा सगळीकडे फुलं ठेवून घेतली आणि हा गणपती बाप्पाचा जो फोटो आहे ना त्याच्यावरती मी एक फूल ठेवलं. आणि ते फूल आहे ना नंतर पडलं बरं का, ते फूल आहे ना नंतर पडलं, पण तेही मला व्हिडिओ एडिट करतानाच दिसलं की अरे हे फूल पडलं म्हणून, नाही का. मला माहितीही नव्हतं आणि दिवसभरात त्याच्याकडे लक्षही गेलं नाही आणि बघितलंही नाही. आणि खरं सांगू का, अजूनही मी संध्याकाळी जरी दिवा अगरबत्ती केली तरीही माझं त्याच्याकडे लक्ष गेलं नाही, अजूनही मी बघितले नाही. आता बघा हे गणपती बाप्पाच्या फोटोला जे फूल ठेवले ना ते 1 सेकंदानंतर इकडे पडतंय आणि ते मला व्हिडिओ एडिट करताना दिसलं, पडलं बघा. तुम्हाला दिसलं का असं, हो की नाही. चला, जे असेल ते असेल. मस्त अशी देवपूजा करून झालेली आहे, दिवा अगरबत्ती लावून झालेली आहे. मस्त वाटते, एकदम फ्रेश आणि प्रसन्न.
आणि आता बघा तुम्हाला दाखवते आजचा जेवणाचा आपला मेनू. ही हरभऱ्याची डाळ आहे जी की मी भिजवून ठेवलेली आहे, ही जी मी वडे करणार आहे आणि त्याच वड्याचं आपली रस्सा भाजीसुद्धा होते. उद्याची रेसिपी भेटेलच ती तुम्हाला. आणि छोटीशी एक वडी राहिली होती कोथिंबीरची, ती होती. आमटी, भात, चपाती आणि इकडे आहे आपली मेथीची भाजी. सगळं आवरून झालेलं आहे चकाचक, जिथल्या तिथे सगळं एकदम व्यवस्थित परफेक्ट सगळं किचन वट्टा वगैरे आवरून स्वयंपाक वगैरे रेडी करून ही पाण्याची भांडी आहेत. आणि दुपारची लाईव्ह झाली बघा. आणि लाईव्ह झाल्यानंतर मी साड्यांच्या घड्या घालून ठेवत होते, तेव्हा म्हटलं तुम्हाला एक झलक दाखवूयात साड्यांची. आजच्या लाईव्हला ह्या साड्या दाखवल्या होत्या आणि छान अशी ऑफरही दिलेली आहे की प्रत्येक साडीवरती आपण एक साडी फ्री दिलेली आहे. ही तक्षशिला आहे बघा, ट्रेंडिंगला खूप चालली ही. आणि ही सुद्धा इंस्टाग्राम फेमस साडी आहे. मस्त मस्त अशा साड्या असतात आपल्याकडे. डेली लाईव्ह सेशन असतं. तुम्हाला जर आवडत असेल तर नक्कीच जॉईन करा. एंजल फॅब्रिक ह्या नावाने आपलं लाईव्हचं चॅनल आहे. ओके, त्याच्यावरती आपण लाईव्ह घेत असतो. आणि ही स्वीटी बघा कशी बसलेली आहे, मस्त अशी व्यवस्थित आरामात बसलेली आहे, पाय पसरून. हिची स्टाईल आहे. आणि मी तिला आवाज देते, स्वीटू म्हणलं की शेपूट हलवते बघा, स्वीटू म्हणलं की शेपूट हलवते. अशी करामती आहे ही. निवांत बसते, तिची स्टाईल आहे ती. तिला जेव्हा कधी वाटतं ना आरामात बसावं, तेव्हा ती अशी बसलेली असते. आणि मी चहा पीत बसलेले संध्याकाळी, तर तिचं पिल्लू बघा माझ्या मांडीवर येऊन बसले उभीला आणि काय गोड झोपले बघा, एकदम हात बीत असं वरती करून छोट्या बाळासारखं. एकदम छान निरागस, खूप प्रेमळ, खूप मस्त. खरंच यार, खूप छान भारी वाटतं. आणि त्यानंतर हे संध्याकाळचा मेनू आहे बघा, रात्रीचा. म्हणजे बटाटा उकडलेला आहे आणि बटाट्याचे परोठे करायचे आहेत. धने जिरा पावडर टाकलेली आहे, हळद टाकलेली आहे आणि आता थोडंसं मीठ टाकून घेणार आहे. जिरे टाकलेले आहेत अख्खे आणि हे टाकलेलं आहे मसाला आपला. ओके, तुम्ही लाल मिरची पावडरही टाकू शकता, हवा असेल तर. तुम्हाला चाट मसालाही थोडासा टाकलात तरीही छान लागतं, चिली फ्लेक्स वगैरे टाकलात तरीही छान लागतं. तुम्हाला जसं आवडेल तसं टाकत चला, हो की नाही. पण माझ्या मुलांना असं साधं सिंपल आवडते, त्यामुळं मग मी असंच करत असते. 2-3 दिवसापासून चाललेलं की बटाट्याचे परोठे खायचेत म्हणून. आणि लास्टला बघा मी कोथिंबीर टाकलेली आहे, मिक्स करून घेतलं संपूर्ण मिश्रण. जसे बटाट्याचे होतात तसे फ्लॉवरचेही खूप छान होतात, कोबीचेही होतात, बीन्सचेही होतात. म्हणजे प्रत्येक भाजीचे आपण परोठे करू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि त्या निमित्ताने मुलांच्या पोटात भाज्या जातात मैत्रिणींनो. असं तर खूप सारी मुलं कंटाळा करतात. माझीही मुलं लहान लहान होती तेव्हा भाज्यांचा कंटाळा करायची, भाजी चपाती खायचा. मग माझ्याकडे एक सोपा ऑप्शन, चला जी भाजी आपण करणार आहोत त्यातलीच थोडीशी भाजी उकडायची, मॅश करायची, त्यामध्ये सगळं हेच टाकायचं आणि मस्त असा परोठा करायचा, तूप लावून गरम करून द्यायचा, हो की नाही. असं त्यानिमित्ताने भाज्याही जातात, थोडंसं चटपटीत लागतं मुलांना आणि चटपटीत लागल्यामुळे आवडीने खातातही आपली मुलं, हो की नाही. असं असतंय मुलांचं छोट्या. मग त्यांच्यासाठी आपणही त्यांच्यासारखंच करायचं काहीतरी वेगळं आणि जे आपल्याला हवं आहे तेच त्यांच्या पोटात जाऊ द्यायचं. मस्त असे बटाट्याचे परोठे करणार आहे, बाकी काही करणार नाही. आज संध्याकाळी सगळ्यांची डिमांड होती की आम्ही बटाट्याचे परोठेच खाणार आहोत. म्हटलं ठीक आहे, चला आज तुम्हाला बनवूनच देते. 2-3 दिवसापासून चाललेलं कधी बनवते, बनवणार आहेस की नाहीस असं म्हणल्यावरती तर बनवावेच लागतात. बनवणार आहेस की नाही म्हणल्यावरती, हो की नाही. मग काय. आणि चला आता ह्याच्यामध्ये किती 9-10 तरी होतील. भरपूर सारा बटाटा उकडून घेतलेला आहे आणि 2-3 बटाटे ठेवलेत. म्हटलं त्याची मग भाजी वगैरे करेल, नाही का, बटाटा परतून घेईल म्हणून. असं खूप सुंदर आयुष्य आहे मैत्रिणींनो. मस्त असं जगत राहावा, हसत राहावा, आनंदी राहावा. मस्त असं छान छान रेसिपी करायच्या, खायच्या, आनंदाने राहायचं. कारण की काहीच आयुष्याचा भरोसा नाही गं मैत्रिणींनो. कारण की परवाच 2-3 दिवसापूर्वी आपण चॅनल चालू केला व्लॉगिंगचा, व्लॉग टाकला बघा आणि त्याचा एक व्लॉग झाला आणि दुसऱ्याच दिवशी माझी आत्या वारली म्हणून मी तिकडे गेले, त्यामुळे व्लॉग बंद पडले. आता डेली येतील. चालता बोलता वारली ती.
अटॅक आला म्हणून. म्हणजे माणसाचा काहीच भरोसा नाही आहे. आत्ता आहे तर नंतर नाही आहे. हा क्षण पुन्हा मिळत नाही मैत्रिणींनो. त्यामुळे खूप छान आयुष्य आहे, आनंदाने जगून घ्यायचं आहे. मस्त स्वतःचं आयुष्य स्वतः जगून घ्यायचं आहे. ना की कोणाचं टेन्शन घ्यायचं आहे, ना की कोणाला टेन्शन द्यायचं आहे. आपल्या आपल्या नादामध्ये मस्त जगायचं आहे. आपल्याला जे हवं, जसं हवं तसं करायचं आहे आणि छान राहायचं आहे. ना आपल्यापासून कोणाला त्रास होईल असं करायचं आहे, आणि जर का कोणी आपल्याला त्रास दिला तरीही त्याचा त्रास करून घ्यायचा नाही. असं छान जगायचं आहे. चला, झाला आहे आता हा बटाट्याचा परोठा. हा तुम्हाला एक मी दाखवलेला आहे, बाकीचे मी करून